जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्र प्रमुख पदाची परीक्षा झाल्यानंतर जी पदं रिक्त राहिलेली आहेत ती पदं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत, या जागा पोर्टलला आणण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल, या जागा खऱ्याच अर्थाने पोर्टलला येतील का, आणि तसं जर घडलं तर आपल्या मेरिटवर नेमका काय परिणाम होणार आहे, त्याविषयी थोडक्यामध्ये आपण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, आपल्याला जर का या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कंप्लीट गायडन्स हवं असेल, आणखीन आपल्या मनामध्ये बऱ्याच शंका कुशंका असतील आणि त्याचं समाधान आपल्याला हवं असेल, तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुमच्यासाठी जे आहे नेमकं काय मिळणार आहे, तर लक्षात घ्या, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये एक कंप्लीट व्हिडिओ सिरीज मिळेल। त्यानंतर आता जे काही जाहिरात येणार आहे, जाहिरात आल्याच्या नंतर पसंती क्रमाच्या संदर्भामध्ये एक व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सल्ला दिला जाणार आहे, एक स्ट्रॅटेजी आपल्याला देता येणार आहे। त्यानंतर तुमच्या जर का काही शंका असेल तर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून शंका विचारता येणार आहे। मुलाखतीला तुमची निवड झाली तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन अगदी डेमो लेसन सहित सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत। कागदपत्रांची समस्या असू द्या, कोणत्याही प्रकारची जी आहे क्वालिफिकेशनच्या संदर्भातली समस्या असू द्या, आपल्या सगळ्या समस्या सोडवल्या जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे चर्चा करण्यासाठी आपल्याकडे टेलिग्रामचा ग्रुप देखील अवेलेबल आहे। आपल्याला जर का विशेष असं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करा। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करणे सध्या सुरू आहे। आता जाहिरात अपलोड करत असतानाच त्याला एक्सटेन्शन देखील देण्यात आलेला आहे। या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे। जाहिरात येत्या 15 जून पर्यंत अपलोड केली जाणार आहे। कदाचित त्याच्यामध्ये आणखीन थोडे काही दिवस या ठिकाणी वाढून मिळण्याची दाट शक्यता आहे। अशा कंडिशन मध्ये आपल्याला सर्च आहे, आपण शोधामध्ये आहोत की आणखी कुठे कुठे जागा आहेत की ज्या जागा आपल्याला पोर्टलला आणता येतील। तर त्या पिरियड मध्ये आहे सर्वात उत्कृष्ट घटना काय आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे एक पत्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं आलेलं आहे। यावरती मी तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितलेलीच आहे की यामध्ये केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हा निहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबवणे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपल्या आपल्या लेवलवर हे त्यांनी जे आहे शिक्षण संचालकांना सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांचं मेरिट चांगलं आहे, मेरिट मध्ये आहे जे शिक्षक, त्यांना केंद्र प्रमुख पदावरती नियुक्ती द्या। आणि त्या पद्धतीचे पत्र आपल्या आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीने निघालेले देखील आहे। काही ठिकाणी 9 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, काही ठिकाणी 11 तारखेला व्हेरिफिकेशन आहे। त्याची पत्रकं मी दाखवत नाहीये कारण आता 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, सर्वांनी जवळपास जे आहे पत्रकं काढलेली आहे। म्हणजे येत्या आठवड्याभरामध्ये म्हणजे 15 जूनला शाळा सुरू होणार आहे। 15 जूनला शाळा सुरू होण्याच्या पूर्वी हे सगळे लोक जे आहे आपल्या आपल्या आस्थापनेच्या ठिकाणी जातील, म्हणजे केंद्र प्रमुख पदावरती जाणार आहे। आता यांची संख्या आहे 2400, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली किती पद रिक्त आहेत त्याचा आकडा आपल्याकडे नाहीये। मग आपण जर का बघितलं की केंद्र प्रमुख पदाची जी जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणचं जे आहे संपूर्ण ॲनालिसिस देण्यात आलेलं आहे। बघा, लक्षात घ्या, आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया की जर हे 2400 पैकी 2400 पद या ठिकाणी जे आहे 15 जूनच्या पूर्वी आस्थापना देण्यात आली त्यांना, तर ही 2400 पद कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट करणार आहे। 2400 लोक लागणारच आहेत, हे तर काळ्या दगडावरची रेग आहे, हे बदलणार नाही कारण आता पत्रकं निघालेली आहेत। फक्त आपण बघूया कोणत्या जिल्ह्यात किती आहे। बघा, नाशिकमध्ये 122 पद वाढणार आहे, नंदुरबारमध्ये 33 पद वाढतील, धुळ्यामध्ये 40 पद वाढतील, जळगावमध्ये 80 पद वाढेल, अमरावतीमध्ये 69 पद वाढतील, बुलढाणामध्ये 65 पद आहेत, अकोल्यामध्ये 42 आहेत, वाशिममध्ये 35 आहे, यवतमाळमध्ये 90 आहे, नागपूरला 68 पदे वाढतील, वर्ध्यामध्ये 43 पद या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर भंडाऱ्यामध्ये 30 पद वाढतील, गोंदियामध्ये 42 पद वाढणार, गडचिरोलीमध्ये 50 पदे, चंद्रपूर 66,
औरंगाबाद 64, हिंगोली 34. आता ही सगळीच्या सगळी जी आहे लक्षात घ्या, पहिली ते 8वी वर्गाची पदं आहेत, पहिली ते 8वी वर्गाची, आणि सर्वच्या सर्व जिल्हा परिषद शाळांची पदं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखी जिल्हे बाकी आहेत आपले. त्यानंतर बघा, परभणीमध्ये 43 पदं वाढतील, जालन्यामध्ये 53 पदं, बीडमध्ये 78, लातूर 50, उस्मानाबाद 40, त्यानंतर नांदेड 87, ठाणे 47, रायगड 114, पालघर 75, पुण्यामध्ये 153, अहमदनगरमध्ये 123, आणि आणखी काही जिल्हे बाकी राहिलेत, लक्षात घ्या फक्त. त्यानंतर आपण चर्चा करूया. सोलापूरमध्ये 99, कोल्हापूर 85, सांगली 67, सातारा 111, रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग 61 असे 2200 पदं ही आपल्याला पाहायला मिळतात. आता या सर्व पदांचं जे आहे येत्या आठवड्याभरामध्ये आस्थापना यांना मिळणार आहे. मग आता यांचं काय होईल तर बघा, आता सांगितल्याप्रमाणे सर्वच्या सर्व पदे ही जिल्हा परिषदेची आहे. यामध्ये काही शिक्षक हे प्राथमिकचे आहेत, म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, प्राथमिक 1 ते 5 आणि उच्च प्राथमिक 6वी ते 8वी ला, या दोन्ही वर्गाचे जे शिक्षक आहेत याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये फायदा असा होणार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची संख्या अतिरिक्त आहे या ठिकाणी समायोजन देखील होईल, म्हणजे अतिरिक्तचा आकडा कमी होईल आणि बाकीची उरलेली पद आपल्याला पोर्टलला देता येतील. फक्त आता एकच गोष्ट या ठिकाणी आपल्यासाठी अडचण ठरत आहे माझ्या मतानुसार, की ज्या सूचना होत्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये त्या सूचनेमध्ये असं स्पष्ट नमूद आहे की जी पद येणाऱ्या 31 मे 2026 पर्यंत रिक्त होणार आहे ती पद या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड करावी. आता मला सांगा, आता समजा 15 जून पर्यंत ही पद या ठिकाणी जी आहे रिक्त झाली, कारण 15 जून पर्यंत यांना नियुक्ती मिळू शकेल, एक अंदाजित आपण सांगतो. तर मग आता 15 जून आणि 31 मे त्यामध्ये तारखेचा घोळा आहे. 15 जूनला जर पद रिक्त झाली ती पोर्टलला येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्या ज्या काही विद्यार्थी संघटना आहेत जे की प्रामाणिकपणाने काम करतायत शिक्षक भरतीसाठी, त्यांच्या वतीने जे आहे शासनाकडे मागणी करावी लागणार आहे की ही जी 2400 पदं आहेत ती पहिल्याच राऊंडला द्या. शासन ते पदं देईल, पण शासन काय म्हणेल, आता आम्ही परत एकदा जे आहे सेकंड फेज घेणार आहोत, मग सेकंड फेज मध्ये ती देऊया. परंतु सेकंड फेज मध्ये काय होतं की मग जे आहे समजा काही जिल्ह्यांमध्ये पदं कमी आली म्हणून या जिल्ह्यामधले टॉपर दुसऱ्या जिल्ह्यात गेले आणि सेकंड फेजला जर का ही 2400 पदं आली तर त्या टॉपर पेक्षा कमी मार्कवाले जे आहे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागणार. असं होतं ना, असं होतं. मग अशा कंडिशन मध्ये जे आहे त्या उच्च गुणवत्ताधारक अभियोग्यता धारकावर अन्याय होऊ नये, त्याला न्याय मिळावा आणि जास्तीत जास्त जागांची भरती जी आहे पहिल्याच टप्प्यामध्ये व्हावी. कारण बघा, मी जेवढ्या वर्षापासून या शिक्षक भरतीला फॉलो करतोय यामध्ये जे आहे 1-2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने जाणवलेल्या आहे की शिक्षक भरतीमध्ये फिक्स असं काहीच नसतं. सेकंड फेज होईलच असं पण शिक्कामोर्तब नाही करू शकत. जसं तुम्ही आता बघितलेलं आहे, 10% पद कपातीचा जो निर्णय होता तो घेतला आणि ती भरती आता गुंडाळण्यात आलेली आहे. रातोरात निर्णय बदलतात, त्याच्यामुळे शिक्षक भरतीमध्ये फिक्स असं काहीच नसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीमध्ये रोडमॅप नसतो. एक टाइम बॉन्ड मध्ये काहीही होत नाही, लमसम बऱ्याच गोष्टी चालतात. त्यामुळे माझं मत असं राहतं की पहिल्या राऊंड मध्ये, पहिल्या फेज मध्ये जेवढ्या जास्तीत जास्त जागा आपण आपल्या पदरात पाडून घेतल्या तेवढं उत्तम आपल्यासाठी राहणार आहे. आता आपल्याला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं? असं जर घडलं ना, मला सांगा 2400 उमेदवार जर का एक्स्ट्रा जिल्हा परिषदला गेले तर मुलाखतीचं जे काही मेरिट आहे ते अतिशय कमी होणार आहे, लक्षात घ्या. आणि जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100, 50, 80, 70, 80च्या ऍव्हरेज मध्ये जागा आहेत, मग 70, 80च्या ऍव्हरेज मध्ये जर का जागा आल्या तर साहजिक आहे आणखी मेरिट एकेका मार्काने आपल्याला खाली आल्याचं पाहायला मिळू शकेल. कारण 2400 जागांचा आकडा म्हणजे मोठा आकडा आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आणि यामध्ये बरेच उमेदवार जे आहे सामाजिक शास्त्र विषयाचे देखील आहे. एक ट्रॅजेडी ही आहे सामाजिक शास्त्र विषयाच्या उमेदवारांसोबत
की त्यांच्याकरिता जे आहे जागा नाहीये, जागाच नाहीये. मग समजा सामाजिक शास्त्र विषयाचा 6वी ते 8वी विषयावर वर्गावर शिकवणारा शिक्षक जर केंद्र प्रमुख झाला तर साहजिक आहे जागा पण तीच रिक्त होणार ना, जागा पण तीच रिक्त होणार आहे. मग अशा कंडिशन मध्ये सामाजिक शास्त्र विषय असलेल्या उमेदवारांचा या ठिकाणी फायदा आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे, जेणेकरून आपण स्वतः जे आहे विद्यार्थी संघटनांसोबत बोलूया. मी त्यांना आपल्या या चॅनलवरती आमंत्रित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. परंतु तुमच्या प्रतिक्रिया अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये कळू द्या की तुम्हाला काय वाटतं, की या सर्व जागा आपल्याला पहिल्या राऊंडलाच येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे का, त्या जागा येऊ शकतील का, किंवा नेमकं आपली मतांतरे काय की सेकंड फेजसाठी त्या जागा रिझर्व्ह ठेवण्यात याव्या. तुमची प्रतिक्रिया आपल्यासाठी महत्त्वाची आहे, जेणेकरून आपण पुढे संघटनांसोबत चर्चा करून नेमकी कोणती भूमिका मांडायची त्यावर चर्चा करूया.